नमस्कार, मी शिवरायांचा मावळा शिंदे पाटील. सर्व कुणबी मराठा कुणबी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की हे मी मराठी चॅनल आहे याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी आज यूट्यूबला टाकायला लागलो आहे. कारण या यूट्यूब चॅनलचा रिपोर्ट करायचा आहे. चॅनल बंद होऊन जाईल. सुपारी भेटले की यांना, कारण आपण मुंबईला गेलो तेव्हा सगळीकडे सगळ्या जातीचे लोक फक्त मराठा आरक्षणाचा व्हिडिओ बघत होते. हे काही लोकांना देखलो नाही. आरक्षण भेटल्यामुळे त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. त्यामुळे ते असे हे करायला लागले, सुपारी द्यायला लागले. आमच्या देवताला कुणी बोललं आमच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाते. इथून पुढं कुणी असो, कुणी विरोधात व्हिडिओ टाकला की असे ठोकायची फार फाटलीच पाहिजे. त्यासाठी काय करायचं, असं कमेंट टाकून मराठा बंधूंनो काही होणार नाही. त्यामुळे फक्त हे करायचं, रिपोर्ट करायचं, चॅनलवर जायचं. मी मराठी चॅनलवर गेलात, शोधून काढा यूट्यूबला. त्याला गेलं 3 टिपके बघायचे, तिथले 3 टिपक्यावर क्लिक करायचं. 3 टिपक्यावर क्लिक करून रिपोर्ट पेजला क्लिक करायचं. परत इथं पेजला क्लिक करून 4 नंबरच्या कॉलमवर क्लिक करायचं. 4 नंबर परत कॉलिंग फॉर व्हॉइस ह्याच्यावर क्लिक करायचं आणि रिपोर्ट करून टाकायचा आणि अकाउंट हाईड आणि ब्लॉक करून टाकायचं. जास्तीत जास्त मराठा बंधूंना हात जोडून नतमस्तक करून विनंती आहे की यूट्यूबला रिपोर्ट करायचा. एका अकाउंटला 10,000 रिपोर्ट गेले पाहिजेत. अकाउंट शोधून काढा, कोणाची असो. असा डाव खेळायचा, कारण ते आपल्यासोबत असा डाव खेळतात. त्यांना सुपाऱ्या दिल्यात, वकिलाला, त्यांना चॅनलवाला सुपाऱ्या दिल्यात. कारण आमच्याही काही चॅनलवाले मित्रमंडळ आहे, त्याने आम्हाला सांगितलेत नाव, कुणाचे फोन आले, कुणी सांगितलं. इलेक्शनला बरोबर आम्ही कसं दाखविणार कितीही सुपाऱ्या दिल्या तरी बी, कारण तुमच्या पोटात दुखत आहे. तुम्हाला देखोना झालेलं आहे, तुमचं दुकान बंद झालं म्हणून. समाजाने आपल्याला देव मानायसाठी आमच्या मनोजदादा जरांगे पाटील देवतासारखा त्याग करावा लागतो. तो समाज दैवत मानतो. आमच्या वडिलाचं BCom झालं आहे. मराठवाडा स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही. कुणबीची नोंद असूनही आमच्यावर अन्याय झाला. मराठा समाजावर अन्याय झाला. वडील आतापर्यंत रिटायर झाले असते, आमच्यावर असे दिवस आले नसते. आता इथून पुढं आमच्या मुलावर असे दिवस येऊ नयेत म्हणून दादा जरांगे पाटलांनी आरक्षण मिळवून दिलं आमच्या दैवतांनी. त्यामुळे आम्ही त्यांना विसरणार नाही, दैवतच मानित राहणार जवळ जीवात जीव असेपर्यंत. ज्यांनी मदत केली त्यांनाही मराठा समाज विसरणार नाही. धन्यवाद.